तर नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातवर लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीचे एकापाठोपाठ एक गुन्हे दाखल झाले। एका महिलेला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरात विरोधात चौथा गुन्हा नोंदवण्यात आला होता। या गुन्ह्याअंतर्गत झालेल्या सुनावणीमध्ये खरातला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या चौथ्या गुन्ह्यातील प्रकरणामध्ये महिलांचं लैंगिक शोषण आणि औषध देऊन अघोरी कृत्य आणि गर्भपाताचा आरोपाचा देखील समावेश आहे। आज आरोपी भोंदू अशोक खरात याला महिला अत्याचाराच्या चौथ्या गुन्ह्यामध्ये माननीय कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू पोलीस कस्टडीसाठी प्रोड्यूस करण्यात आलेलं होतं आणि सदरची जी तक्रार आहे ती अत्याचारित महिलेने दिलेली असल्यामुळे आणि गुन्ह्याच्या गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन आणि तपासाच्या दृष्टीने माननीय कोर्टाने आरोपीला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तपासात सहकार्य चालू आहे त्याचं सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.